Praise the Lord. So let us come to the word of the Lord, what the Lord has kept for us for this new year 2025. आणि आम्ही वर्षाला घेऊया या नवीन वर्षामध्ये देवाने आमच्यासाठी काय वचन ठेवलेलं आहे ते आम्ही बघूया. Dear people of God, wonderfully we have, by the grace of God, we have crossed 2024. आणि देवाच्या कृपेनं आपण 2024 हे वर्ष आपण संपवलेलं आहे आणि 2025 मध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. So shall we clap and thank God for this great खरोखर माझ्या प्रियाने जितक्या टाळ्या वाजवतील तितक्या कमी आहेत. वाजवा टाळ्या. Wonderful things. I know because of the time we don't have time to give the time for the testimonies. The Lord has done wonderful things, marvelous things in 2024. आणि आता आपल्याकडे वेळ नसल्या कारणाने आपण साक्ष देणार नाहीये. पुष्कळ सुंदर अशा गोष्टी देवाने 2024 मध्ये आपल्यासाठी केलेल्या आहेत. We were in depths, I can say that, but wonderfully, beyond our imagination, I don't know how God helped us to come out of that depths. आणि आमच्या समजबुद्धीच्या पलीकडे आपल्याला माहिती आहे की देवाने कसं आपल्याला सर्व त्या परिस्थितीमधून आम्हाला आणलेलं आहे. And all of our lives there are wonderful testimonies that God has led through and He has kept us safe and He has blessed us in everything we do. आणि सुंदर अशा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाने साक्ष दिलेली आहे आणि प्रभू असंच देव आपल्याला ह्या वर्षामध्ये देखील चालवेल. Almost 1.5 months you can ask Ketan, we both were together and God has wonderfully blessed us. Through Ketan, this wonderful curtain, you can see the decoration. We both were there and God really helped us, gave us grace to do all the things. आणि मी खरं जवळपास 1.5 महिना आम्ही आणि केतन एकत्र आहोत आणि तुम्ही बघत आहात की हे जे डेकोरेशन आहे आणि केतनच्या द्वारे देवानं जे पडदे आपल्याला दिलेले आहेत आणि देवाने शिफारस केलेलं आहे हे डेकोरेशन आपण बघत आहोत. जवळपास 1.5 महिना आम्ही दोघं त्यावरती काम करत आहोत. You have been praying for the list of our needs. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण सर्वजण आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजांविषयी आम्ही प्रार्थना करतो. And God has answered so many prayers. आणि देवाने पुष्कळशा प्रार्थनेची उत्तरं दिलेली आहेत. Amen. Amen. God is a good God. He is a faithful God. आणि देव खूप चांगला आहे, तो विश्वसनीय आहे. And as we have entered in 2025, आणि जसं आपण 2025 मध्ये प्रवेश केलेला आहे, in 2025 there are 365 days. आणि 2025 मध्ये 365 दिवस आहेत. Because every year there are different days, so but in 2025 we have 365 days, 52 weeks. आणि 2025 मध्ये 365 दिवस आहेत आणि 52 आठवडे आहेत. 8,760 hours. आणि 8,760 तास आहेत. 5,25,600 minutes. आणि 5,25,600 मिनिट्स आहेत. 315,36,000 seconds are there. आणि 315,36,000 सेकंड्स. मला नाही वाटत आम्ही एवढा विचार केलेला. Have you ever thought of that? तुम्ही कधी विचार केले का त्याचा? We crossed 2024. आणि आपण 2024 संपवलं. But there is long way to go. We have just begun the day. आणि मग अजून तो दिवस आम्ही लगेच साजरा करणार आहोत. 25 मध्ये प्रवेश करणार आहोत. What a wonderful thing. आणि किती सुंदर अशी गोष्ट आहे. Dear people of God, life is a journey. आणि माझ्या प्रियानो, जीवन हे एक प्रवास आहे. And it begins on earth but ends in eternal. आणि ते पृथ्वीवरती सुरू होते तसं आपलं आयुष्य आणि स्वर्गामध्ये सार्वकालिकतेमध्ये ते संपतं. We say the birth and death, but death is not the end of our life. आणि आपण म्हणतो की जीवन आणि मृत्यू, पण मृत्यू हा आपल्या जीवनाचा शेवट नाही. Last week also we were talking with so many people, birth and death is in the hand of God.
आणि गेल्या आठवड्यामध्ये पण पुष्कळशा लोकांशी आपण बोलत होतो की मृत्यू आणि जीवन हे देवाच्या हातामध्ये आहे. But between the life on earth, the God has given in our hand. पण जे मधलं जीवन आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत जे जीवन आहे ते मात्र देवाने आमच्या हातामध्ये दिलेलं आहे. But dear people of God, though the life is in our hand, पण माझ्या प्रियाने जरी जीवन आपल्या हातामध्ये असलं, nobody knows the tomorrow. पण उद्या कोणालाच त्याचा भरोसा नाही. 315 lakh 36 seconds begins with the first second. आणि 3,15,36,000 सेकंड अंक खूप मोठा वाटतो. 315,36,000 सेकंड, पण सुरुवात एकाच सेकंदापासून. 361 days to go ahead in 2021. आणि मग या 2025 मध्ये 365 दिवस आपल्याला पुढे जायचं आहे. But today it has begun the 1st of Jan 2025. आणि पण आता या क्षणाला 1 जानेवारी 2025 सुरू झालेला आहे. Everything begins with a small and with a one step. आणि मग प्रत्येक गोष्ट जी आहे छोट्या गोष्टीपासून आणि एका पावलापासून, म्हणजे एक पाऊल ज्यावेळेस पुढे घेतो तिथून सुरुवात होते. लेकरं सुद्धा चालायला शिकतात त्यावेळेस एकच पाऊल पुढे होऊन चालतात. God's chosen people, Israel, began their journey from Egypt to go to the promised land. आणि देवाचे निवडलेले लोक जे इस्रायल लोक होते त्यांची जो प्रवास होता, जो वचनदत्त देशामध्ये जायची त्यांची सुरुवात केली. As they came out of the Egypt, आणि जसं त्यांनी मिस्रामधून बाहेर पडले, the very next day they didn't reach the promised land. आणि लगेच दुसऱ्या दिवशी काय ते वचनदत्त देशामध्ये नाही पोहोचले. They didn't reach immediately next day. आणि लगेच दुसऱ्या दिवशी नाही पोहोचले. 2025 had just begun. We are not finished yet. We are just begun. आणि 2025 नुकताच सुरू झालेला आहे, संपलेलं नाही. For them to cross from Egypt to the promised land, that is Canaan, it took 40 years for them to reach. आणि त्यांच्यासाठी सुद्धा, इस्रायल लोकांसाठी सुद्धा ज्यावेळेस त्यांनी ती सुरुवात केली मिस्रामधून, त्या वचनदत्त देशामध्ये जाण्यासाठी, कनान देशामध्ये जाण्यासाठी 40 वर्ष त्यांना लागली. In life's journey, roads are always zigzag and ups and down. आणि जीवनाच्या प्रवासामध्ये सुद्धा प्रत्येक वेळेस जे आपलं वळण जे असते आडवणी मार्गाने असते, चढ उताराच्या जीवनामध्ये असतात. Last week as we went for a ministry, then we were talking about, we went to in November we went for a ministry in Karjat, then from there we went to Matheran hill station. आणि गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस आम्ही बोलत होतो तर नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्याच्यामध्ये आम्ही माथेरानला गेलो होतो सेवेसाठी कर्जतमध्ये, आणि कर्जत पासून आम्ही माथेरानला फिरायला गेलो. Matheran is a hill station. आणि माथेरान हे डोंगरावरचे थंड हवेचं ठिकाण आहे. Roads were really stiff, it's a cliff and climb. It was climbing and the roads were very high. I think almost 2,000 something plus height is there. आणि मग जवळपास 2000 पेक्षा जास्त उंचावर ते ठिकाण आहे. आणि तो मार्ग जो आहे, विशेष करून त्या प्रवासाचा जो मार्ग आहे, नागमोडी वळण जी आहे, घाट जो आहे, आणि अगदी चढाचा घाट तो आहे. I was coming, but she sent me something just last week. आणि मी चालत होतो, पण माझ्या पत्नीनं गेल्या आठवड्यामध्ये काहीतरी आठवण करून दिली. We were under tension, the pressure. The kitten was there, Supriya, Gloria, we all were there. आणि मग आम्ही प्रत्येकाला मात्र आम्ही खरंच गॅसवर होतो म्हणायला हरकत नाहीये. ज्यावेळेस ड्रायव्हिंग करत होते त्यावेळेस मी होते, केतन, सुप्रिया, ग्लोरिया, स्तवण आमच्या बरोबर होता. In journey, there are many challenges and we have to face them and go ahead. आणि प्रवासामध्ये पुष्कळशे आपल्याला चॅलेंजेस येतात आणि त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि पुढे जावं लागतं. We cannot say, oh, I may face this problem, so I will not go ahead. आणि आपण असं म्हणू शकत नाही की अरे आता ही समस्या माझ्या समोर आली आहे, आता मी काय पुढे जाऊ शकत नाहीये. Dear people of God, अशक्य. I love ministries. There are a lot of things to
share today. I just shared with my wife. You know, when I was sharing about his the hard times, what he was going through. आणि पुष्कळशा गोष्टी मला सांगायच्या आहेत. मी नुकतंच माझ्या पत्नीशी काही गोष्टी सांगत होतो. एक मनुष्य जो आहे तो कठीण समयामधून जात होता. And he was sharing about his life. आणि तो त्याच्या जीवनाविषयी सांगत होता. Every roses has got thorns in it. आणि प्रत्येक गुलाबाला काटे असतात. But dear people of God, पण माझ्या प्रियाने, know this way. Out of thorns the roses comes. पण ह्या प्रकारे आम्ही कधी बघतो का त्याच्याकडे की काट्यामध्येच गुलाब येतो? Have you thought of that? कधी तुम्ही असं विचार We look at all the time the roses and we see there are thorns for that stem. आणि आम्ही प्रत्येक वेळेस आमची नजर जाते ती त्या गुलाबाच्या फुलावरती जाते आणि मग आम्ही म्हणतो नाही त्या गुलाबाला काटे आहेत, पण काट्यामधून गुलाब आहे असं आम्ही कधी म्हणत नाही. Out of thorns in the life there are laid lot of challenges out there, but out of the problems, challenges, we come out of that as like a rose. आणि मग आमच्या जीवनात सुद्धा पुष्कळशा समस्या आहेत, पुष्कळशा चढ उतार आहे, पण ते सर्व समस्यांना ज्यावेळेस त्या काट्यामधून आम्ही बाहेर येतो त्यावेळेस त्या फुलांप्रमाणे आम्ही नाजूक होतो. मग आमच्या काट्यांकडे कोण बघत नाही, आमच्या फुलाकडे प्रत्येक जण बघतात. आमचं ते मनोहर रूप सगळे बघत असतात. Israel people began their journey. इस्रायल लोकांनी त्यांचा प्रवास सुरू केला. They faced challenge, that is a Red Sea. आणि मग त्यांच्या समोर जे तांबडा समुद्र ही मोठी समस्या उभा राहिली. And behind them the Pharaoh's army was there. आणि फक्त समुद्रच पुढे नाहीये तर पाठीमागं फारोची सेना देखील त्यांच्या लागलेली आहे. But dear people of God, let us come and read Exodus chapter 40 verse 38. आणि निर्गम याचा 40वा अध्याय. Yes, Exodus chapter 40 verse 38. आणि 38वा वचन निर्गम 40:38. Exodus chapter 40 verse 38. For the cloud of the Lord was upon the tabernacle by day, and fire was on it by night, in the sight of all the house of Israel, throughout all their journey. परमेश्वराचा मेघ दिवसा निवास मंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे. हे असे एकंदर प्रवासात सर्व इस्रायल घराण्याच्या दृष्टीस पडत असे. What does it say? आणि पुढे काय सांगतात? The cloud of the Lord was upon the tabernacle by day, and fire was on it by night, in the sight of all the house of Israel, throughout all their journey. परमेश्वराचा मेघ दिवसा निवास मंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे. हे असे एकंदर प्रवासात सर्व इस्रायल घराण्याच्या दृष्टीस पडत असे. Exodus chapter 13 verse 21 and 22. आणि निर्गम याचा 13वा अध्याय 21 आणि 22 वचन. Exodus 13 verse 21 and 22. And the Lord went before them by day in a pillar of a cloud and led them the way by night in a pillar of fire to give them light to go by day and night. He took not away the pillar of the cloud by day nor the pillar of the fire by night from before the people. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांकडून कधी दूर होत नसत. What do we read in 21st verse in the beginning? Marathi it says to go by day and night. आणि मराठीमध्ये जे वचन आपल्याला सांगितले की त्यांनी रात्र दिवस चालावं. When day and night, they should not give up. So that's why God's presence in the day with the cloud and the night by pillar of fire, His presence was with them. आणि रात्रदिवस त्यांनी चालत राहावं म्हणून त्यांच्या समोर देवाचा जो मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ त्यांच्या संगती असायचा. Now you have journeyed throughout the 2024. आणि मग जब संपूर्ण वर्षभर 2024 मध्ये जे आमचा प्रवास आम्ही पाहिलेला आहे. But today we are
because God was with us day and night. कारण आज आम्ही देवासमोर जिवंत आहोत, सुरक्षित आहोत. कारण दिवस आणि रात्र देव आमचं संरक्षण करत आहे. Why was God with us throughout day and night? आणि रात्रंदिवस का देव आमच्या बरोबर आहे? In 2024, आणि 2024 मध्ये maybe we have not realized, we have not understood that God is with us. आणि कदाचित आम्हाला समजलं नाही, आम्हाला कळलं नाही की देव आमच्या बरोबर आहे. But because God was with us, we are safe and sound, we are alive today in the presence of God today here. पण देव आमच्या बरोबर होता म्हणून आज आम्ही सुरक्षित आहोत आणि जिवंत आहोत. What is the reason? आणि काय कारण आहे? The reason is 21st verse. It says that we should go by day and night. आणि मग कारण तेच आहे, 21व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी रात्रंदिवस चालावे. आम्ही देखील रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर आमच्या बरोबर आहे. God was with us from Jan 2024 to 31st December 2024. आणि मग देव आमच्या बरोबर 1 जानेवारी 2024 पासून ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत देव आमच्या बरोबर आहे. And now also He is with us day and night. आणि आता सुद्धा तो आमच्या बरोबर रात्रंदिवस आहे. So that we may go ahead day and night in the presence आणि of मग God. जेणेकरून आम्ही रात्रंदिवस त्याच्या उपस्थितीमध्ये चालावं. In 2025, God is calling each and everyone. आणि 2025 मध्ये देव प्रत्येकाला बोलवत आहे. God called Abraham. देवाने अब्राहमाला पाचारण केलं. In Genesis 12 we read that. आणि उत्पत्ती या 12 अध्यायामध्ये आपण ते वाचतो. God called him. आणि देवाने त्याला पाचारण केलं. Abraham stepped out in obedience to God's words. आणि मग अब्राहमाने देवाच्या आज्ञेचं पालन करत तो त्याच्या मागे आला. And that is what God is expecting from us in 2025 now. आणि हीच गोष्ट देव आमच्याकडून सुद्धा आता अपेक्षा करत आहे. Like Abraham. आणि अब्राहमासारखं He was Abraham, but God made him Abraham, the father of many nations. आणि तो अब्राहम होता, पण देवाने त्याला अब्राहम अनेक राष्ट्रांचा पिता असं बनवलं. Because he stepped out in obedience to God's word. कारण देवाच्या आज्ञा पालन करत तो देवाच्या मार्गावर चालला, देवाबरोबर चालला. In 2025, when we walk with God in obedience to His word, आणि मग 2025 मध्ये सुद्धा ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करत देवाबरोबर चालतो, we will be blessed. आणि आम्ही आशीर्वादित होणार. Because when God called Abraham, कारण ज्यावेळेस देवाने अब्राहमाला बोलावलं, he obeyed God and God blessed him. आणि त्याने देवाच्या आज्ञेचं पालन केलं आणि देवाने त्याला आशीर्वादित केलं. Dear people of God, माझ्या प्रियानो, God is with us देव आमच्या बरोबर आहे day and night. रात्रंदिवस. He has brought us thus far safely. आणि आज पण त्यानं आम्हाला सुरक्षित असं करून ठेवलेलं आहे. In book of Joshua, यहोशूआच्या पुस्तकामध्ये, let us turn to the book of Joshua, यहोशूआच्या पुस्तकाकडे वळूया. chapter 3. आणि 3रा अध्याय, There we read, तिथं आम्ही वाचतो, as people of Israel they crossed Red Sea. आणि जसं इस्रायल लोकांनी तो तांबडा समुद्र पार केला. But now after Moses died, पण आता मोशेच्या मरणानंतर now Joshua was the leader of Israel. आणि मग इस्रायल लोकांचा यहोशूआ हा लीडर आहे. And when he is leading his people, now they have to cross the Jordan River. आणि ज्यावेळेस तो आपल्या लोकांना चालवत आहे, त्यांचं मार्गदर्शन करत आहे, आता त्यांनी समुद्र पार केलेला आहे, पण आता त्यांना यार्देन नदी पार करायची आहे. Yes, they crossed Red Sea. Now the challenge in Joshua's life was the Jordan River. आणि मोशेच्या काळामध्ये ज्यावेळेस मोशे पुढारी होता, त्यावेळेस यहोशूआ पण त्यांच्याबरोबर होता, पण त्यावेळेस समुद्र पार केला. पण आता त्यांच्या समोरची समस्या उभा राहिली आहे, ती म्हणजे यार्देन नदी पार करायची आहे. The book of Joshua chapter 3 verse 15 and 16. आणि यहोशूआचं पुस्तक याचा 3रा अध्याय 15 आणि 16 वचन. Book of Joshua chapter 3 verse 15 and 16. And as they that
were come unto Jordan, and the feet of the priests that bare the ark were dipped in the brim of the water. For Jordan overfloweth all his banks all the time of harvest, that the waters which came down from above stood and rose up upon an high heap, very far from the city Adam, and that is beside Zaretan, and those that came down towards the sea of the plain, even the salt sea, failed and were cut off, and the people passed over right against Jericho. कोष वाहणारे यार्देनपाशी येऊन पोचले आणि कोष वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडले. सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असे. तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सरतानाजवळील अदाम डगरापाशी साठून चढले व त्याची रास झाली. आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले. मग ते लोक यरीहे सोबत पार उतरून गेले. What do we read? First thing we saw that God called Abraham to obey him. आणि पहिली गोष्ट मी काय पाहिली तर देवाने अब्राहमाला पाचारण केलं त्यांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी. God is calling you and me like Abraham to be obedient unto his word. आणि आज देव तुम्हाला आणि मला सुद्धा अब्राहमा समान त्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी पाचारण करत आहे. And here God is encouraging us that as Abraham stepped out in obedience, that we also should step out in obedience. आणि मग इथं देव आमच्याकडून हीच अपेक्षा करत आहे की जसं अब्राहमानं आपलं पाऊल उचललं देवासाठी त्याच्या आज्ञेचं पालन करत तसं आम्ही सुद्धा आमचं पाऊल देवासमोर वळवायचं आहे त्याचे आज्ञेचं पालन करत. Because he stepped out in obedience, God blessed him. आणि मग देवाच्या आज्ञेचं पालन करत जसं अब्राहम बाहेर पडला देवाने त्याला आशीर्वादित केलं. As in 2025, as we take a step of faith in obedience towards God's word, God will definitely bless us in this 2025. आणि जसं 2025 मध्ये आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करत विश्वासाने जो पाऊल आम्ही देवाकडे उचलणार आहे देव आम्हाला आशीर्वादित केल्यावर. Moses was there who departed the Red Sea. आणि मग आता मोठा प्रश्न आहे ज्यावेळेस समुद्र समोर होता त्यावेळेस मोशे हा पुढारी होता ज्याने तो समुद्र दुभागला. Dear people of God, माझ्या प्रिय in 1 Peter chapter 2, the scripture says, God has called you and me like a priest and royal priesthood and kings. आणि पहिल्या पितरेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवानं जसं तिखा त्याच्यासमोर प्रश्न निर्माण झाला की मोशे होता म्हणून झालं आता काय, पण देवानं तुम्हाला आणि मला राजकीय याचक म्हणून निवडलेला आहे. Here we read in Joshua chapter 3. आणि यहोशूआच्या तिसऱ्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो The priest who carried the ark of the Lord. आणि जे याचक जे देवाचा जो कोष कराराचा जो कोष ते वाहून नेत होते. What the ark of covenant speaks of. आणि मग तो देवाचा कराराचा कोष काय सांगतो? It speaks of the presence of divine God. आणि मग देवाची अद्भुत उपस्थिती मला तो कराराचा कोष सांगत So आहे. when we as a children of God, as God has called us, we have chosen people of Him, when we step out in obedience to God's voice, as the priest stepped out into the water. आणि जसं आम्ही त्या देवाच्या आज्ञेचं पालन करत जसं आम्ही आमचा विश्वासाचा पाऊल पुढे वळतो देवाच्या आज्ञेचं पालन करतो त्याचप्रमाणे ह्या याजकांनी देवाच्या आज्ञेचं पालन करत त्या पाण्यामध्ये ते उतरलेले आहेत कराराचा कोष घेऊन म्हणजे देवाची उपस्थिती घेऊन. When we understand the presence of God is with us. आणि ज्यावेळेस आम्हाला हे समजतं की देवाची उपस्थिती आपल्या बरोबर आहे. And when by faith when we take a step of faith as the priest took a step of faith. आणि ज्यावेळेस आम्ही विश्वासाचा पाऊल उचलतो जसं याजकाने आपलं पाऊल उचललं In 2025 आणि 2025 मध्ये as we take a step of faith as the
विश्वासाचा पाऊल उचलणार आहे. Can we all stand up for a moment? काही क्षणासाठी आम्ही सर्वजण उभा राहूयात का? Dear people of God, माझ्या प्रियानो, God is calling you and me. देव तुम्हाला आणि मला बोलवत आहे. Like Abraham, he called आणि जसं अब्राहमाला त्याला बोलवलं to step out in obedience. आणि मग त्या आज्ञेचं पालन करण्यासाठी. And as God called Joshua to lead his people, आणि जसं देवाला यहोशूआला त्या पुढारी म्हणून निवडलं त्याच्या लोकांचं पुढारपण करण्यासाठी. when the priest stepped out into the water, आणि ज्यावेळेस याजकाने तो पाऊल आपल्या नदीमध्ये घातला, carrying the presence of God in their life. आणि देवाची उपस्थिती त्यांच्या जीवनामध्ये घेऊन. As we are in the presence of God, आणि जसं आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत, will we take a step of faith in 2025? आणि काय आम्ही सुद्धा 2025 मध्ये ते विश्वासाचं पाऊल उचलूयात का? Can we take a step of faith by faith? Can we do the action? काय आम्ही त्या विश्वासाचं पाऊल त्यात आम्ही कृती करूया का? एक पाऊल पुढे आम्ही येऊयात का? Can we take a step of faith? विश्वासाचं पाऊल आम्ही उचलत आहे. माझ्या प्रियाने छोटी कृती नाहीये जे तुम्ही करत आहात, करायचं म्हणून करू नका. विश्वासाने ते पाऊल उचला. Say to the Lord, देवाला म्हणा, like Abraham, Lord, today as you have called me, आणि ते अब्राहमाप्रमाणे जसं आज तुम्हाला बोलवलेलं आहे, in obedience to your word, आणि तुझ्या आज्ञेचं पालन करेल, I take a step of faith. आणि मी एक पाऊल माझं विश्वासाचं पुढे उचलत आहे. Lord, आणि कबूल करा. Confess, yes, कबूल confess, करा and take a step of faith. आणि तुमच्या विश्वासाचं पाऊल तुम्ही उचला. And as a priest, आणि याजक म्हणून, as they carry the presence of God, आणि जसं ती देवाची उपस्थिती घेऊन चालवतो, as you are in the presence of God, आणि जसं तुम्ही आता देवाच्या उपस्थितीमध्ये आहात, I want to encourage you all in 2025. आणि मी तुम्हा सर्वांना 2025 मध्ये उत्तेजन करू इच्छितो. By faith, take a step of faith, and you will see the miracle in your life. आणि विश्वासाने तुमचा पाऊल उचला, आणि म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ते चमत्कार तुम्ही पाहणार आहात. Whatever you may see in your life, you are going through, you will see the breakthrough in your life. आणि जे काही परिस्थितीमधून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जात आहात, पण एक हे विश्वासाचं पाऊल तुमच्या जीवनामध्ये ते बदल घडवून आणणार आहे, ते बदल तोडणार असं होणार आहे. I want to encourage you, dear. मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. Close your eyes for a moment आणि क्षणासाठी आपल्या डोळे बंद करूया, and just say to the Lord, आणि देवाला म्हणा, Lord, in your presence, देवा तुझ्या उपस्थितीत in 2025, 2025 I take a step of faith in obedience. आणि तुझ्या आज्ञेचं पालन करत मी ते विश्वासाचं पाऊल उचलत आहे. And you will see a great miracle in 2025 in your life, in your family, in your business, in your job area, in every area of your life. आणि मग ह्या 2025 मध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चमत्कार पाहणार आहात. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवाराच्या जीवनामध्ये, तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये, तुमच्या जॉबमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही विश्वासाचा चमत्कार पाहणार आहात. आणि काय हालेलुया म्हणूया का? Yes, say hallelujah. जोरात म्हणूया. Hallelujah. You can be seated. Third thing I want to encourage you, dear people of God. Third thing I want to encourage you. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उत्तेजन करून द्या. The people of God, that is Jews people. आणि देवाचे लोक जे यहुदी लोक होते, You know, there was a problem. आणि एक समस्या होती. You know, people plotted the plan against Jewish people to kill them. आणि मग त्या लोकांनी यहुदी लोकांना मारण्यासाठी एक कट रचला. Now, if you read the book of Esther, you know everything. We don't have time to go into all that. I just want to draw your attention to the main point. आणि मग जर एस्थरच्या पुस्तकामध्ये गेलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आपल्याला वेळ देतो की तुमचा महत्त्वाच्या मुद्द्यावर तुमचं लक्ष केंद्रित करा. As these people of God, आणि जसे हे देवाचे लोक, they were in trouble. ते त्रासामध्ये होते. They told Esther, who was in the palace as a queen. आणि त्यांनी एस्थरला सांगितलं की त्या महालामध्ये होती, राणी म्हणून ती तिथं होती.
and said, "Go and speak to the king." आणि ते म्हणाले की जा आणि राजाशी बोल. Dear people of God, माझ्या प्रियानो, she said, "It is impossible to do now such a thing." आणि ती म्हणाली की ही गोष्ट करणं माझ्यासाठी जवळपास अशक्य आहे. Yes, it is impossible. अशक्य आहे. Situation was very against their side. आणि जी परिस्थिती होती ती संपूर्णपणे त्यांच्या विरोधामध्ये होती. It was not a positive sign. आणि कुठलंच सकारात्मक गोष्ट त्यांच्या बाजूने नव्हती. But one thing she said. पण एक गोष्ट म्हणाली. Let us read book of Esther chapter 4. आणि एस्तेरचं पुस्तक याचा 4था अध्याय. Yeah, turn with me to book of Esther chapter 4. एस्तेरचं पुस्तक याचा 4था अध्याय. Verse 16. आणि 16. And I want to encourage you all in this 2025. आणि ह्या 2025 मध्ये मला तुम्हाला सर्वांना उत्तेजन करू द्या. When you face any challenges in your life, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही समस्यांना सामोरे जाता. We will read 16th verse. Esther chapter 4 verse 16. एस्तेर याचा 4था अध्याय आणि 16वे वचन आम्ही वाचूया. चला कोणी तुला सापडला असेल तरी वाचायला हरकत नाही. Book of Esther chapter 4 verse 16. Go, gather together all the Jews that are present in Shushan, and fast before me, and neither eat nor drink 3 days, night or day. I also and my maidens will fast likewise, and so will I go unto the king, which is not according to the law, and if I perish, I perish. जा सुशन येथे सर्व यहुदी जमा, माझ्याकरता उपवास करा. 3 दिवस व 3 रात्री अन्नदान सेवू नका. मीही आपल्या दासीसह तसाच उपवास करीन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आता राजाकडे जाईन. मग मी मेले तर मेले. According to the law, आणि नियमानुसार, which is not according to the law. आणि जे नियमानुसार The नव्हते. situation not the favorable unto them. आणि मग त्यांच्याकरता परिस्थिती योग्य नव्हती. कुठलीच चांगलं साईन त्यामध्ये नव्हतं. But one thing they could do and they did it. आणि एक गोष्ट ते करू शकत होते आणि त्यांनी ते केलं. Let us fast for 3 days and night. 3 दिवस आणि 3 रात्रीसाठी उपवास केले. And dear people of God, आणि माझ्या प्रिय, I want to tell you in my spiritual life as I was growing, आणि मला सांगते जसं मी माझ्या आत्मिक जीवनामध्ये वाढत आहे, I faced lot of challenges in my life. आणि पुष्कळशा समस्या मी माझ्या जीवनामध्ये सुद्धा अनुभवलेल्या. And many times I have prayed for 3 days and 3 nights. आणि पुष्कळ वेळा मी 3 दिवस 3 रात्री उपवास केलेले आहेत. And I have seen in my life God has done miracles. आणि मी माझ्या जीवनामध्ये देवाचे चमत्कार केलेले पाहिलेले आहेत. Situation which was not favorable in my side, God has done it miraculously. आणि जे परिस्थिती माझ्यासाठी योग्य नव्हती ती देवानं माझ्यासाठी सुयोग्य बनवली अद्भुत रीतीनं, चमत्कारिक रीतीनं. So according to the Lord, the situation was not in their favorable according to them. आणि नियमानुसार त्यांच्यासाठी ती योग्य स्थिती नव्हती. But they said, let us fast together. आणि मग ते म्हणाले की चला आपण सगळेजण 3 प्रार्थना days करूया. and 3 nights, let us fast and pray. 3 दिवस 3 रात्री उपवास करून प्रार्थना करूया. God did a miracle and God saved his Jewish people. आणि देवाने चमत्कार केला आणि त्याच्या यहुदी लोकांना त्यानं वाचवलं. I want to encourage you this night. आणि ह्या मध्यरात्रीच्या वेळेस मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. Whatever situation you may come across, आणि ज्या काही परिस्थितीतून तुम्ही आज जाता, situation may not be favorable in your side, आणि कदाचित परिस्थिती तुमच्या च्यामध्ये नाहीये, but I tell you, पण fast मला सांगू द्या, and pray. उपवास करा आणि प्रार्थना. There is power in prayer. आणि प्रार्थनेमध्ये सामर्थ्य. When you fast and pray, आणि 40 दिवस उपवास आणि प्रार्थना. that's why I tell you a lot of answers in our churches, in our family life, whatever we are experiencing, it is because of our continuous chain fasting prayer. आणि मला सांगू द्या, म्हणूनच आम्ही आमच्या जीवनामध्ये
ज्या काही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या मंडळीच्या जीवनामध्ये आणि पारिवारिक जीवनामध्ये ज्या समस्यांना आम्ही सामोरे जाऊन विजय मिळवतो, त्या एकाच गोष्टीमुळं जे आपण साखळी प्रार्थना करतो, उपवास करतो आणि प्रार्थना करतो, आणि आम्ही बघत आहे की प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देत आहे. In our family life, we have seen it is beyond our understanding. आणि आमच्या पारिवारिक जीवनामध्ये सुद्धा समजबुद्धीच्या पलीकडे आम्ही पाहिलेलं आहे. Situation not in our favorable. आणि मग जी परिस्थिती आमच्या अनुकूल नव्हती, Alone she is working and I am in the ministry. आणि एकटी माझी पत्नी काम करते आणि मी सेवेमध्ये आहे. Nowadays business also not running so well. आणि मग आता व्यवसाय सुद्धा तितका चालू नाहीये. But God, in spite of that, God has done miraculous work in our life. आणि त्याच्यामुळे त्यामध्ये सुद्धा देवाने उत्कृष्ट चमत्कार आमच्या जीवनामध्ये केले. 1 year we completed in this hall. आणि ज्यावेळेस आम्ही We completed 1 year in this hall. आणि ह्या हॉलमध्ये आपण 1 वर्ष पूर्ण केलेलं आहे. I never imagined that we will come into our old hall. आणि आम्ही स्वतः कधी कल्पना केली नव्हती की आम्ही स्वतःच्या मंडळीमध्ये, स्वतःच्या हॉलमध्ये आपण आपली चर्च चालू करणार आहोत. All are praying. आपण सर्वजण प्रार्थना करू. We all are praying for all our needs. आणि आपण सर्वजण आपल्या सर्व गरजांसाठी प्रार्थना करतो, Fasting and praying. उपवास करतो आणि प्रार्थना. As a result of that, आणि त्याचा परिणाम we see that God is moving in our midst. आणि आम्ही पाहत आहे की देव आपल्यामध्ये अनेक गोष्टी करत आहे. Dear people of God, माझ्या प्रिय, turn with me Matthew 14th chapter. मत्ती वर्तमान याचा 14वा अध्याय. Matthew chapter 14, verse 28 and 29. 28 आणि 29. Now the time is short, so Peter. Now Jesus asked all his disciples to go in a boat. आणि मग वेळ आपल्याकडे कमी, आपण वचनाकडे लगेच बोलूया की Jesus went for prayer and he asked them to go in boat. येशू प्रार्थनेसाठी तिथं मागे थांबला आणि त्याने आपल्या सर्व शिष्यांना सांगितलं की तुम्ही बोटीमधून पुढे. So when after his prayer finished, he came back. आणि ज्यावेळेस प्रार्थना संपल्यावर तो शिष्यांकडे चालला. He came walking on the water. आणि मग तो पाण्यावर चालत त्याच्याकडे. They were afraid. ते घाबरले. But Jesus said, "Fear not." आणि येशू म्हणाला घाबरू नका. 27 verse. But straightway Jesus spake unto them, saying, "Be of good cheer, it is I, be not afraid." परंतु येशू त्यांना लागल्यास म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. And 20th verse and 29 says, And Peter answered him and said, Lord, if it be thou, bid me come unto thee on the water. And he said, Come. And when Peter was come down out of the ship, he walked on the water to go to Jesus. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी कारवातून उतरून पाण्यावर चालू लागला. Jesus is telling us in our situation. आणि येशू आमच्या परिस्थितीमध्ये आम्हाला सांगत आहे. Be of good cheer. Be of good cheer. आणि 27th verse. धीर धरा. It is I, be not be afraid. आणि मी आहे, घाबरू नका. In 2025, God is telling, Jesus telling us, आणि 2025 मध्ये येशू आपल्याला सांगत it आहे, is I that I am with you. आणि मी आहे, घाबरू नका, मी तुम्हा बरोबर आहे. Peter answered and said unto the Lord, आणि पेत्राने उत्तर दिले आणि देवाला म्हणाला, if it is be thou, bid me come unto thee on the water. आणि जर तुम्ही प्रभूजी आपण असाल तर मलाही आपणाकडे पाण्यावर On चालत. the earth only one man walked on the water. आणि पाण्यावरच्या पृथ्वीवरती फक्त एकच माणूस पाण्यावरती चालला, That is Jesus. आणि तो म्हणजे येशू. But after Jesus, आणि येशू नंतर, because when Peter came to know that it is Jesus, आणि ज्यावेळेस पेत्राला समजले की हा येशू आहे, he took a step of faith on water. त्याने त्या पाण्यावर विश्वासाचं पाऊल And उचललं. he walked on the water to go to Jesus. आणि त्या पाण्यावर तो येशूकडे चालू लागला. In 2025, I want to encourage you. या 2025 मध्ये मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. Don't get discouraged. निराश होऊ नका. Knowing that God is with us. आणि हे जाणा की देव आपणा बरोबर आहे. As God was with
people of Israel. आणि जसं देव इस्रायल लोकांच्या बरोबर होता, Day by clouds and night in the pillar of fire. आणि दिवसा मेघस्तंभामध्ये आणि रात्री त्या अग्निस्तंभामध्ये. In 2025, God is with us. आणि 2025 मध्ये देव आपल्या बरोबर आहे, So that you and me may go on day and night. आणि जेणेकरून तुम्ही आणि मी रात्र दिवस चालावं. Jesus, Emmanuel, God is with us. आणि येशू जो इमॅन्युअल तो आपल्या बरोबर आहे In 2025. 2025 मध्ये. Can people of God say amen to that? काय आम्ही आमेन म्हणूया का? And shout loudly, hallelujah! हालेलुया! Emmanuel, God is with us. आणि इमॅन्युअल परमेश्वर आमच्या बरोबर आहे. So knowing that in 2025, walk in faith, in obedience to God. आणि म्हणजे जाणून घ्या की 2025 मध्ये आम्हाला विश्वासामध्ये प्रभू बरोबर चालायचं आहे. When we walk in obedience to His word, God will bless us. आणि ज्यावेळेस आज्ञा पालनामध्ये ज्यावेळेस आम्ही विश्वासाचा पाऊल उचलतो, देव आशीर्वादित करतो. As God blessed Abraham, He will bless us too in His. आणि जर देवाने अब्राहमाला आशीर्वादित केलं तसं तो आम्हाला देखील आशीर्वादित